ऑडियो विजुअल प्रेजेंटेशन की तरफ बढ़े। डॉक्टर धनंजय दत्ता, मैं सवाल आपसे ये पूछना चाहती हूँ सर, 30 साल पहले से करें इसलिए यहाँ पर और मेरा नवी मुंबई में मेरा एक्सपोर्ट डिवीजन है मसाला किंग के नाम से, तो मुझे जरा नियरेस्ट उसकी चाहिए था, नवी मुंबई से हम शुरू करें। डॉक्टर दत्ता, इतने सारे अवार्ड्स और इतने सारे खिताब आपको दिए गए हैं फॉर बीइंग अ सीईओ ग्लोबल ऑर्गेनाइजेशन से, गिनीज बुक में भी आपका नाम है, लिम्का बुक ऑफ रिकॉर्ड्स में भी आपका नाम है, पर आपने कहा है कि जब आपकी वाइफ मिसेस वंदना ने बिजनेस को ज्वाइन किया उसके बाद बिजनेस में 4 चांद लग गए। इस बात में कितनी सच्चाई है? इन फ्रंट ऑफ द मीडिया सच में सच्चाई है, क्योंकि जब बच्चे छोटे तो घर पे बच्चे को ज़्यादा ध्यान रखती है, और जब बच्चे कॉलेज में जाने लगे तो उसने बिजनेस को ज्वाइन किया, और वो आने के बाद काफ़ी हेल्प होती है, क्योंकि शी हैंडल फाइनेंस और घर के एक सदस्य होने के ज़्यादा ध्यान रखती है, और नॉट ओनली फाइनेंस, वो बाकी भी बिजनेस आगे देखती है। तो सच्चाई मतलब ये बात सच है कि मेरी पत्नी का योगदान बहुत बड़ा है। Behind every successful man is a woman. Certainly. Rishi, एक सवाल अगर मैं आपसे पूछूं, तो you can just take the mic from that. When you're working in a family business, pressure कितना high रहता है, क्योंकि ये आपका खुद का business है, घर का काम है। प्रेशर बहुत रहता है, क्योंकि मेरे पापा मुझे बेटी की तरह ट्रीट नहीं करते, ऑफिस में वर्क की तरह ट्रीट करते हैं, तो स्ट्रिक्ट रहते हैं, और मुझे सबकी तरह काम करना पड़ता है, सबकी तरह साइन इन साइन आउट करना पड़ता है, और सबकी तरह नो ऑर्डिनरी सैलरी मिलती है। Fantastic. Well, we're opening the 28th store here tonight, जिसकी proceedings भी अभी थोड़ी देर में हम जारी करने वाले हैं, लेकिन उससे पहले एक मैंने जो यहाँ पे बोला जिसे कहा जाता है टिप ऑफ द आइसबर्ग, असं काही नाही आहे, परंतु आम्ही तिथे जेव्हा दुबईमध्ये बिझनेस सुरू केला तर तिकडे बघितलं की मसाल्यांमध्ये मोस्टली केरळाचे लोक जास्त काम करतात, किंवा म्हणजे केरळ प्रदेशाचे, परंतु नॉर्थचे लोक कमी होते, म्हणजे जसं मला पंजाबी, महाराष्ट्रीयन, गुजराती, सिंधी असे वस्तू मिळायच्या नाही, तर आम्ही ते सर्वे केला आणि ते आम्ही उघडलं, आणि त्यांच्या ज्या आवडीच्या वस्तू त्यांच्या राज्यातून तिथे थोड्या गावात आणायला लागलो, आणि ते एक सक्सेस झालं, एक दुकान चालू राहिलं, मग त्याच्यावर दुसरं तिसरं असं करून 27 आणि 28 ओपन होत आहे. तुमचं साहित्य सुद्धा बऱ्यापैकी प्रचलित आहे, तुमचं साहित्याचा आवड, मग आजच्या वेळेला तुम्ही कोणतं पुस्तक मराठी वाचताय? पुस्तक काही वाचत मी मोस्टली प्रोग्राम स्पॉन्सर करतो, म्हणजे सर्व जे भारतीय जे कार्यक्रम होतात दुबईमध्ये, तर त्यांना मी आपल्या देशाचं जे कोणती लँग्वेज असो त्यांना मी सपोर्ट करतो, आणि ते स्पॉन्सर करून त्यांना सर्व भारतीयांना तिथे खुश करतो. दातार साहेब, तुम्ही तर सुपर मार्केट ओपन केलं आहे, पण अशी काय खासियत आहे का? इथं अनेक पण सुपर मार्केट आहे, तर तुमच्या सुपर मार्केटमध्ये ग्राहकांनी का जावं, अशी काय खासियत आहे, म्हणजे काय वेगळेपणा आहे असं बाकीच्या सुपर मार्केटमध्ये तुमच्या सुपर मार्केटमध्ये? सुपर मार्केट सर्व सारखेच असतं असं काही नाही, परंतु आमच्याकडे मसाल्याचे प्रोडक्ट जास्त आहे, पिठांचे प्रोडक्ट जास्त आहे, आणि राईसचे प्रोडक्ट जास्त आहेत, आणि एक स्पेशली डिफरंट काइंड ऑफच्या कॅटेगरीमध्ये आम्ही काम करतो आम्ही, आणि आमचं 100% प्युअर व्हेजिटेरियन स्टोर आहे, आणि जास्त फ्रोझन न विकता अशा म्हणजे आपल्या महाराष्ट्रामध्ये नुसते मराठी लोकच राहत नाही, तर हे आपण लक्षात ठेवलं पाहिजे की आपल्या बाकीच्या राज्यातले लोक पण महाराष्ट्रामध्ये राहतात, जसं गुजराती पण राहतात, राजस्थानी पण राहतात, पंजाबी लोक पण राहतात, तर त्यांना पण आपण त्यांच्या आवडीच्या वस्तू जर इकडे पुरवल्या त्याच्या गावामधनं वगैरे, त्याच्यामध्ये जास्त हे मिळतं, आणि मी भारतातून 9,000 आयटम एक्सपोर्ट करतो ऑलरेडी, आणि आता तुम्ही ज्या सुपर मार्केटमध्ये तर तुम्हाला अजून काही नवीन वस्तू बघायला मिळतील, आणि पुढच्या 2 महिन्यामध्ये अजून कंपनीकडे एक्सपान्शन करणारच आहे.
पण मी इथे सुरुवात केली आहे की प्रमोशन सर्व देतात, ऑफर सर्व देतात, परंतु माझं प्रमोशन ते हाफ प्राईस, सर 50% डिस्काउंट, सॉरी 100 आयटमवरती सर अर्ध्या किमतीमध्ये द्यायचं. असं म्हणजे दर 15-15 दिवसाला आम्ही लोक ते प्रमोशन करणार आहोत आणि इकडच्या लोकांना त्याचा फायदा होईल. आणि अशा वस्तू ठेवल्या की ज्या आपल्या रोजच्या लागतात, जसं तांदूळ लागतो, चहा लागतो, साखर लागते, पिठं लागतात, तूप लागतं, अशा ज्या रोजच्या लागणाऱ्या वस्तू त्याच्यामध्ये मी ऑफर देतो आहे आणि त्याच्यामुळे लोकांना फायदा मिळेल असं मी अशी आशा करतो. सर, ज्या सुपर मार्केटमध्ये ज्या वस्तू आहेत त्या सगळ्या तुम्ही मॅन्युफॅक्चर केलेल्या असतील तर मग काही बाहेरच्या कंपनीच्या पण असतील? नाही, माझ्या पॅकिंगच्या पण वस्तू आहेत आणि मी बाहेरचे सर्व प्रोडक्ट ठेवतो. म्हणजे सुपर मार्केटमध्ये सर्व व्हरायटी असणं गरजेचं आहे की कोणताही मनुष्य आला की त्याला त्याच्या चॉईसच्या प्रमाणे त्याला मिळायला पाहिजे. तर त्या चॉईसच्या प्रमाणे मिळणं आणि सर्व ब्रँड ठेवणं हे जास्त महत्त्वाचं असतं. दादासाहेब, तुमच्याकडे 100% मराठी कामगार आहेत, त्याच्याबद्दल अभिनंदन. पण सामाजिक बांधिलकीच्या उपक्रमातून काही सामाजिक उपक्रम राबवले जातात का तुमच्या मसालेकिंगच्या माध्यमातून? तुम्ही एक जरा चुकीचं बोलला की माझ्याकडे 100% मराठी लोक आहे, असं नाही आहे. माझ्याकडे 100% भारतीय लोक आहेत. हे मला तुमच्या पत्रकार या प्रेस नोटमध्ये असं म्हटलेलं आहे. तेच म्हटलं कदाचित चुकीचं रिझल्ट नसेल, परंतु मी सर्व भारतीयाचे भले ते कोणत्याही भाषेचे असो, कोणत्याही राज्यातले असो आणि कोणत्याही धर्माचे असो, ह्याचा मी सर्व आदर करतो. कारण मी दुबईसारख्या देशामध्ये काम करतो, मला भारतीयांनी बनवलेलं आहे. तर मी असं मी म्हणत नाही की मराठी लोकांनीच मला बनवलं आहे, मला सर्व भारतीयांनी बनवलं आहे. आणि जेवढा मराठी माणसाचा जेवढा मी आदर करतो तेवढा सर्व भाषांचा पण मी आदर करतो. आणि असंच आपण राहिलं पाहिजे. की एक गोष्ट लक्षात ठेवा की ज्या प्रगती तिथे होते ज्यावेळी तुमच्यामध्ये एकता असते. तुम्ही बघत असेल की दुबईमध्ये किंवा आफ्रिकन देशांमध्ये सर्व भारतीयांची संख्या जास्त आहे, 85% आहे. तर ते भारतीय का सक्सेस आहेत? कारण ते आपसामध्ये कधी भांडत नाही, ते आपसाशी मिळून राहतात. कारण काय होतात, कारण आपल्या देशापासून जेव्हा ते लांब राहतात तर त्यांना त्यांच्या देशाची त्यांना हे असते, आपुलकी असते की नाही, हा माझा काही पण कोणत्या पण धर्माचा, कोणत्या पण भाषेचा असू दे, हा माझा भारतीयाचा आहे. आणि त्याच एकत्र असल्याने भारतीयांनी खूप ग्रोथ केलेली आहे आणि 98% बेसिस भारतीयांच्या हातीमध्ये. तर आपण भारतीय हे आधी ह्याचा तुम्हाला जास्त अभिमान असला. माझ्या दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर राहिलं सर. ह्याच्या व्यतिरिक्त आम्ही सर्व जे तुम्ही बोलता एम्प्लॉईजच्या बद्दल, ते आम्ही सारखं नवीन हे करत असू की त्यांना सर्व प्रकारचं ट्रेनिंग दिलं जातं. आणि आपल्या भारतात जेवढे लोक त्या देशामध्ये येतात त्यावेळी ते आपल्या पूर्ण फॅमिलीला सोडून येत असतात. तर त्यांना ते आपुलकी पाहिजे. त्यावेळी त्यांना नेहमी हे सांगतो की बाबांनो, तुम्हाला इकडे तुम्ही आपले फॅमिलीकडे सोडून इकडे दुबईमध्ये आला आहात, पण हे समजू नका की तुमचं सर्व नातेवाईक तिकडे, तुम्हाला कधीही मला भेटायचं झालं तर तुम्ही मला इकडे भेटू शकता. आणि असं समजून तुम्ही माझ्याकडे येऊ नका की तुम्ही तुमच्या मालकाला भेटायला चालला. तुम्ही असं समजून घ्या की तुम्ही तुमच्या मोठ्या भावाला भेटायला चालला. आणि तुम्ही मला कधीही ईमेल करू शकता आणि तुम्हाला काही प्रॉब्लेम असला तर त्यावेळी तुमच्यासाठी मी उभं राहील. हे नेहमी मी करत असतो. आणि ज्यावेळी जितक्या पण आमच्या एम्प्लॉईजचे वाढदिवस असतात तर 1 ते 31 तारखेपर्यंत ज्या महिन्यात त्यांचे वाढदिवस असतात त्यांनी सर्वांना एकत्र बोलवतो आणि त्यांच्यावरती केक कटिंग करून त्यांचा वाढदिवस पण असा करतो. वर्षातून 2दा स्टाफ पार्टीज करतो, त्यांच्याबरोबर जाऊन भेटतो, त्यांना काही प्रॉब्लेम आहे का. ह्याच्यामुळे मला जास्त एक सपोर्ट मिळाला की माझे जितके स्टाफ आहेत, तुम्ही आता इथे बघितलं आहे आता या सर्व मार्केटमध्ये, हे दुबईवरनं येऊन त्या लोकांनी सेटअप केलेलं आहे. आणि हे फक्त भारतीयच नाही, हे नेपाळमधले पण आहेत, बाकीच्या देशांमधले पण आहेत आणि आपल्या पूर्ण भारतामधले लोक ते येऊन तिकडे सेटअप करतात. इकडच्या लोकांना ट्रेनिंग देऊन मग ते लोक तिकडे परत जाते. So firstly, I would like to congratulate you for bringing this prominent and prestigious brand in India. How much is the world market share and what do you envisage to conquer in India? See, but I don't have that much market share, but my ranking is now 16th in the Gulf countries and in the Forbes, in the Arab world I'm 44th, but I want to come up with this, but I'm not in that much big way but I want to come up. That is my ranking and that is my performance. Okay. Sir, all your products are going to be under the brand name of Peacock? Yeah,
My brand is Peacock, and this is our company name in the Gulf countries, Al Adil. Al Adil, why we kept Al Adil? Because my father always says when you are living to any country, we should respect the religion of that country, we have to respect the people of that country, and we should respect the culture of that country. So that's why we kept the Al Adil name. Al Adil means good man. And the brand name we kept Peacock because the peacock is a national bird of India, and we kept that Peacock brand. And all brands are in Peacock, and I want to continue with that. So how many more supermarkets you are going to launch in the pipeline in the near future? Next month we are launching 4 supermarkets in Bahrain, Oman, Saudi Arabia, and very soon in Al Ras, Dubai. And in future plans are in Maharashtra, we want to open a lot now. Thank you. भारतात किती सुपर मार्केट तुम्ही लॉन्च करणार आता? पुढच्या या वर्षामध्ये आम्ही 6 ते 8 सुपरमार्केट आम्ही लोक ओपन करणार आहोत. 6 सुपरमार्केटचा आमचा प्लॅन असतो, पण कधी एक कमी पण होतं, कधी एक जास्त पण होतं, आणि प्रयत्न करत असतो की एक व्यवस्थित चाललं की मग दुसरं ओपन करायचं, आणि लोकेशन वगैरे बघायला वेळ लागतो इकडे. आणि मला एक खूप गोष्ट आवडली की खूपशे लोक म्हणतात की भारतामध्ये खूप प्रॉब्लेम्स आहेत आणि इकडे लोक बिझनेस करण्यासाठी योग्य जागा नाही आहे, कायदे खूप वेगळे आहेत, कठीण आहेत, बाकीच्या देशांसारखे नाही आहेत. ते चुकीचं आहे. खूप सोपे कायदे आहेत आणि उगाच तुम्ही देशाला नाव देऊन काय फायदा नाही आहे, कारण बाकीच्या देशांमध्ये त्याच्यापेक्षा कडक कायदे, त्या कायद्यातून सर्व जावं लागतं, आणि आपल्या देशामध्ये कायदे सोपे आहेत. हां, पण इन्व्हेस्टमेंट मोठं आहे, पण कायद्यामध्ये असं काही मला अजूनपर्यंत आढळलं नाही आहे की ज्याच्यामुळे माणसाला सुरू करायला त्रास होईल. फक्त देशाला नावं ठेवून आणि कायद्याला नावं ठेवून होत नाही. आपण प्रयत्न केला पाहिजे. प्रयत्न नेहमी सफल होत असतात. तुम्ही यशस्वी बिझनेसमॅन झाले, तुम्ही आजच्या तरुण पिढीला काय सुचवाल? आजच्या पिढीला हे सुचवेल की मी महाराष्ट्रापर्यंत लोकांना सुचवू इच्छितो की असं समजतात की मराठी माणसाचा जन्म नोकरीसाठी झालेला आहे आणि काही ठराविक समाजातलेच लोक बिझनेस करू शकतात असं नाही आहे. कारण देवाने प्रत्येकाला सारखी बुद्धी दिलेली आहे. तोच मेंदू आहे. जसा एका मराठी माणसाचा असतो तसाच एक मेंदू अमेरिकन माणसाचा पण असतो, जॅपनीज माणसाचा पण असतो, युरोपियन माणसाचा पण असतो, आफ्रिकन माणसाचा पण असतो आणि अरब माणसाचा पण असतो. आपण आपल्या बुद्धीचा कसा वापर करतो हे आपल्याला आपल्या हातात असतं. आपण जर प्रयत्न केला तर तो जरूर सफल होतो. आणि तुम्हाला कामाच्या बद्दल खूप श्रद्धा असली पाहिजे आणि फक्त स्वप्न बघून चालत नाही, तर प्रयत्न करावे लागतात. आणि कोणत्याही धर्माचा किंवा कोणत्याही समाजाचा वगैरे असं चालत नाही. प्रयत्न करा, सक्सेस व्हा असं म्हणेल मी. पण सुरुवात छोट्यापासून करा, असं नाही एकदम मोठ्यापासून करा. एका जर नोकरी करत असाल तर छोटासा बिझनेस काढा, त्याचा तो प्रयत्न करा. आणि एक बिझनेस जमवायला कमीत कमी 3 वर्ष लागतात. कारण जसं एक लहान मूल जन्माला येतं तर त्याला जन्माला त्याची आई कशी त्याला सांभाळते, त्याला 3 वर्ष खूप सांभाळतं. सारखं ते आजारी पडतं, सारखं रडतं, जसं त्याला काही ना काही त्रास चालू असतात. कसं आई त्याला किती रडलं तर त्याला ते सोडून जात नाही. तसंच बिझनेस पण असतो. बिझनेसला सेटल व्हायला 3 वर्ष लागतात आणि ज्यावेळी तो सेटल झाला की मग ते पैसे हातामध्ये येतात. आणि कितीही त्रास झाला तरी बिझनेस सोडू नका, कारण तो त्रास जो असतो त्यापेक्षा तो काही कमी काळासाठीच असतो. आणि प्रॉब्लेम जे असतात हे सर्व सुटणारे नसतात. जर प्रॉब्लेम जे असतात ते फक्त 10-90% सुटत नसतात, तर अशा प्रॉब्लेमला हे सल्टळत असतं. ज्या प्रॉब्लेमला माणसाला सल्टळतात तोच मनुष्य बिझनेस करू शकतो. अशा माझ्या आयुष्यामध्ये आल्या खूपशा प्रॉब्लेम्स वगैरे. मी खूप ट्रेडिंग बिझनेस केला आणि खूप आजारी पडलो. रात्रंदिवस काम करायचो. पैशाच्या मागे पूर्ण वेळा झालो होतो की सकाळी 7ला उठायचो आणि रात्री 2ला घरी जायचो. म्हणजे दुपारचं सकाळचं ब्रेकफास्ट नाही करायचो. दुपारचं जेवण 4-5ला करायचो. रात्रीचं जेवण रात्री 2-3ला करायचो. त्याच्यामुळे मी खूप आजारी पडलो, कारण मला एवढा ॲसिडिटीचा त्रास सुरू झाला. आणि डॉक्टरांनी सर्व माझं जे चांगलं वस्तू होतं खाणं ते सर्व बंद केलं. आणि
अशा दिवसामध्ये मी चहा पण नाही पिऊ शकायचो. तो मला सर्वात जास्त आवडतो. अशा 4 वर्ष मी ट्रीटमेंटवरती होतो आणि मला त्यावेळी कळलं की मनुष्याच्या आयुष्यामध्ये फक्त पैसाच नसतो, त्याच्यामध्ये खूप काही असतं आणि जो कमवलेला पैसा आहे तो पूर्णपणे त्याचा एन्जॉय केला पाहिजे. आणि त्यावेळी मी गेल्या 4 वर्षापासून माझं एक्सपान्शन मी सुरू केलं. त्यावेळी माझी फक्त 3 सुपरमार्केट होती आणि माझी एकच मसाल्याची फॅक्टरी होती, ती पण छोटी होती. पण गेल्या 4 वर्षामध्ये ते मला जो त्रास झाला तर मी शिकलो आणि 4 वर्षामध्ये जे वेगाने एक्सपान्शन केलं आहे ते खरोखर आजही मला आठवतं. आणि अजूनही मला असं वाटतं की अजून खूप एक्सपान्शन करावं, परंतु आपल्या हेल्थचा, आपल्या तब्येतीचा व्यवस्थित लक्षपूर्वक हे करून पुढे पाऊल उचललं पाहिजे. हे जास्त सर्वांना सांगण्याचं गरजेचं आहे की मला वाटतं की आजच्या तरुणांना हे खूप गरजेचं आहे. दादासाहेब कुठल्याही व्यवसायात Hi everyone. I'm so sorry for the delay. There was a lot of traffic and little problem finding the place. So I'd just like to say that it's such a pleasure to be here to open Masala King Supermarket. I think it's such a large chain and finally it's coming here and it's come to Navi Mumbai, Kharghar. And I just like to also wish them all the very best in this venture. And we hope to have many more supermarkets like this all over Mumbai and maybe Maharashtra. Yes? So wish them all the very best. जैसे आपको तो पता होगा कि हमारी फैमिली बहुत शौकीन है खाने का, तो definitely I like masala food. Yes. My God, this is a tricky question. Well, I think we make fresh masala at home. Yeah. But now I'm going to get some from Masala King. Yes? Any more questions? You want me to stand up for pictures? Okay, sure. हाँ मैं कर रही हूँ.
बार चलो बार बस हो गया ना सर आपण या ना अरे मैं तो पीछे ही हूँ ना, आप पीछे हो। ओके रोलिंग। The message to the people. Why you purchase the masala from the? Well, I think obviously the quality. I think the expertise in the field, and you know, they've been in the UAE for so long, and now they're coming to India, and especially in Navi Mumbai. So definitely, and I'd just like to say that I want to wish Masala King all the very best, and I'm sure everybody's going to go there and shop, and y'all must go and shop. Yeah, thank you. जैसा कि बहुत सारी बातें तो हो गई, लेकिन फिर भी जानना चाहेंगे मसाला के बारे में। मैडम फिर भी जानना चाहेंगे कि ये किस तरह का प्रोडक्ट होगा और इंडिया में भी लॉन्च हो रहा है, तो इसके बारे में कुछ बताना। हम बहुत सारे जो प्रोडक्ट्स हैं हमारे, मोर देन 500 प्रोडक्ट्स हम दुबई के अंदर बनाते हैं। हमारा बहुत बड़ा प्लांट है मसालों का, तो सभी लोग एक स्पेशल टाइप का जिस मसाला बनाते हैं, जो मिक्सचर्स बनाते हैं, हम लोग बेसिक मसालों में ज़्यादा काम करना चाहते हैं, जो लोगों को हाई क्वालिटी का मिले और सस्ते दाम पर मिले। वही हमारा स्पेशलिटी है कि हमारा ऑल ओवर द वर्ल्ड से स्पाइसेस का इंपोर्ट है दुबई के अंदर। दुबई से हम यहाँ बहुत सारा आइटम माल इंपोर्ट करके कम दाम में बेच सकते हैं, जिससे लोगों को बहुत फ़ायदा मिलेगा। दुबई के अंदर तो हमने देखा कि बहुत ही स्ट्रॉन्ग है ये आपका मार्केट। अब हिंदुस्तान में भी आप कर रहे हैं, तो इसे हिंदुस्तान के और अलग अलग स्टेट में आप किस तरह से इसे प्रोडक्ट करेंगे, किस तरह से इसे यूज़ करेंगे और किस तरह अभी हम रिटेल मार्केट के अंदर भी एंट्री कर रहे हैं, उसके साथ हमारा ब्रांड लॉन्च कर रहे हैं। हम अपने इसी ब्रांड के अंदर होलसेल बिजनेस में जाएंगे, जो यहाँ के 5 स्टार होटल, रेस्टोरेंट, सुपरमार्केट्स और कैटरिंग कंपनीज, एयरपोर्ट, हॉस्पिटल्स को और इंडस्ट्रियल कैटरिंग शिप्स एंड इसको हम सप्लाई करेंगे। और हमारा होलसेल बिजनेस भी हमारा एक अलग डिपार्टमेंट रहेगा, और उसके साथ रिटेल मार्केट में भी पूरा ऑल ओवर द इंडिया के अंदर हम और मैंने पढ़ा कि दुबई में एक दुकान आपने स्टार्ट की थी, देन उसके बाद आज इतना बड़ा मार्केट, तो आपने सोचा था कभी कि इस एक दुकान से इतना बड़ा मार्केट आप ओपन करने वाले हैं, देन इंडिया में इतना बड़ा लॉन्च करेंगे? दैट टाइम मैंने ऐसा कभी सोचा नहीं था, लेकिन सच में मेरे माता पिता का और मुझे उनका ज़्यादा आशीर्वाद है। मेरी फैमिली मेरे साथ काम करती है, और मुझे आशा है कि हम जल्दी ही और आगे बढ़ेंगे और सारे सारे वर्कर जो है वो हिंदुस्तानी है, हमने सुना। कोई खास वजह दुबई में भी सारे वर्कर चाहते हैं कि हमारे भारत के लोगों को काम मिले, ये हमारी सबसे ये है। और हम महाराष्ट्र के अंदर भी सभी मिक्स लोगों को काम देंगे, और ऐसे कोई से भी राज्य को ज़्यादा अपनापन दिखा के नहीं, हम हमारे भारत के हैं, और हम प्रदेश में जाके करते हैं तो हमें इंडियन लोग बुलाते हैं, मतलब उसके धर्म से या उसके राज्य के नाम से नहीं बुलाते। ये मैं कभी नहीं भूलता हूँ, और मैं यहाँ पर सभी लोगों को मैं काम देना चाहता हूँ। मैडम से भी जानना चाहूँ, पहले तो जानना चाहूँ कि कैसी लगी रोल्स रॉयस आपको, और उसकी सवारी कैसी थी? रोल्स रॉयस फैंटम उसमें सब कुछ है, बहुत अच्छी चीज़ है, और पहली सवारी भी तो भी अनफॉरगेटेबल, मेमोरेबल थी। अब इंडिया में भी लॉन्च कर रही है, तो उसके लिए क्या कुछ विश करना चाहेंगी इसके लिए? और क्या मतलब सभी पत्नी अपने पति के साथ ही उसका ब्राइट फ्यूचर देखना चाहती है, हेल्थ वेल्थ, घर में सुख और शांति, ये सब कुछ देखना चाहती है, तो यही सब एक्सपेक्ट करती हूँ। चलिए सर, मार्केट इंडिया में सक्सेसफुल होता है, तो नेक्स्ट गाड़ी कौन सी गिफ्ट करने वाले हैं? ऑलरेडी इसको दूसरी गाड़ी भी दे चुकी है, जो लिमोजिन कार है, जो अभी नीचे खड़ी है, आप देखेंगे उसमें उसको मैंने 2 साल पहले दी थी। जैसे हमारी प्रगति होती है, मैं हमेशा उसको गिफ्ट देता हूँ, और 2 बच्चे भी गिफ्ट दिए हुए, और आशा करता हूँ कि और इसका एक्सपेंशन काफ़ी करे, मदद हेल्प करे, तो उसे भी मैं और बख्शिश देता रहूँ। थैंक यू।